हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि इथे बघा मी माझ्या व्हिडिओची सुरुवात करते आज भाजी बनवण्यापासून. तर इथे मी लसूण आणि मिरचीवाली मेथीची भाजी बनवते, जी की घरामध्ये सगळ्यांना खूप आवडते. आणि आता जरा भाजी थोडीशी स्वस्त झालेली आहे, त्याच्यामुळे मी जरा ॲटलिस्ट भाज्या वगैरे तरी बनवू शकत आहे. नाहीतर आता तुम्हाला प्रॉब्लेम माहीतच आहे, आमच्या इथं कसा प्रॉब्लेम सध्या सुरू होता. तर आता थोडंसं माझी मुलं काही ना काही भाजीचं खात तरी आहेत ॲटलिस्ट. आणि आज मला खूप घाई आहे बघा, आज मला फटाफट तयार होऊन जायचं आहे कुठे, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. जेवण कर, चल जेवण कर. कशी बनली आहे भाजी सांग, कशी बनली आहे भाजी? हां मग हो ना, तेच तर. अजून नाही खातो मस्त. या सगळेजण जेवायला. मी जेवणानंतर जेवते. तर चला, तर आता आम्ही निघत आहो. राहा आमच्यासोबत कंटिन्यू. चल लवकर आवर. हां ठीक आहे, ते लवकर लवकर घाला. चला चला करा निघते. चल मम्मा. तर आज पण बघा खूप दूर जायचं आहे मला, जवळपास 31 किलोमीटर जायचं आहे. आज खूप फिरायचं आहे, आज खूप काम आहेत मला. आणि हे बघा आता आम्ही पुलावरून चाललेलो आहे. पण ऋतुजा इतकी घाबरते ना, तुम्हाला काय सांगू. जय महाकाली जय महाकालीच ओरडत आहे ती. तिला अजिबातच म्हणजे दम नाही निघत. तर मी तिला थोडीशी ओरडली, ते बघा ती बडबड करतच आहे आता हळूहळू. आता आम्ही पोचलो बघा. तर आता बघा आम्ही कुठे पोचलेलो आहे. तर आम्ही पोचलेलो आहे मेडिकल हॉस्पिटल, म्हणजे नागपूरचं गव्हर्मेंट जे मेडिकल हॉस्पिटल आहे ना, तिथे आम्ही पोचलेलो आहे. आणि एवढे घाईघाईत का बरं आलो आहे आम्ही, तर बघा कोमलचा दात नाही का फारच दुखत होता. कोमलच्या दातामध्ये नाही का कीड लागलेली आहे. ती गेली मला नाही का आठवड्याभरापासून म्हणतच होती की मम्मी माझा दात दुखत आहे दुखत आहे. तर मी म्हटलं असंच थोडं नॉर्मली दुखत असेल आणि हलकंसं काळं काळं झालेलं होतं. पण आता इथे आल्यावर आम्हाला बघा आतमध्ये गेल्यावर माहीत पडलं की बरंच डीपमध्ये नाही का इथे तिच्या दातामध्ये कीड आहे. तर आता बघा इथे आम्ही रिसिट काढतो आहे. तर इथे आतमध्ये रिसिट काढल्यानंतर जायचं आणि मग त्याच्यानंतर ह्या वॉर्डमधून त्या वॉर्डमध्ये नुसते फिरावं लागतं बघा, नुसतं फिरवतात आम्हाला इथे. आणि ट्रीटमेंट तेवढी काही फारशी व्यवस्थित नाही आहे. मी ऐकलं होतं की इथे ट्रीटमेंट ना खूप चांगली होते, डेंटलचं चांगलं आहे डिपार्टमेंट, पण तसं काही आहे नाही आहे. खूपच वेळ पण लावतात आणि फक्त इकडून तिकडून फिरून आम्ही वैतागलो. अख्खा दिवस लागला बघा आम्हाला. आणि आलोच होतो तर म्हटलं चला मी पण माझं दाखवून बघते, कारण माझे लहानपणी नाही का समोरचे खालचे 2 दात आहेत ना, ते हलत होते आणि दुखत होते. आणि प्लस माझे जे दात आहेत ना थोडे पुढे यायला लागलेले होते बऱ्याच 5-6 वर्षांपासून. तर म्हटलं चला ते पण दाखवते. तर इथेही डॉक्टर मला म्हणत आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत का. तर मी तिला सांगते की गेली काही वर्षांपासून मला 10 वर्षांपासून माझे काय काय प्रॉब्लेम चालू आहेत ते. आणि मग त्या म्हणाले की आधी तुम्हाला खूप सारे टेस्ट लिहून देते, सगळे टेस्ट तुम्हाला करावे लागतील. तर मग आता त्यामुळे पैसा खूप लागतो आहे, त्याच्यामुळे मी माझं कॅन्सल केलं आणि कोमलला दाखवलं. तर आता मी म्हटलं चला आलीच आहे तर थोडंसं अजून एका मॅडमकडे पाठवलं होतं. तर तिच्यात म्हणजे तिचं पण ओपिनियन घेते म्हटलं मी. पण तेच आहे, टेस्ट एवढ्या महाग मला लिहून दिलेल्या आहेत ना त्यांनी की माझं तर आता ट्रीटमेंट तर मी कॅन्सलच केलेलं आहे. आणि ऋतुजाचं पण नाही दाखवलं, कारण ऋतुजाचे पेपर इथे चालू होत आहेत. तर आता बघा आली खूप थकून मी. आता संध्याकाळ झाली बघा मला यायला. पूर्ण अख्खा दिवस माझा गेला हॉस्पिटलमध्ये. आणि मुलांना इतकी भूक लागली होती तर मुलं काही खाऊ पण नाही शकले. सकाळी आम्ही नाश्ता करून गेलेलो होतो. तर आता तुम्हाला सांगते कशासाठी आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला. तर कोमलचे जे दात आहेत ना, ते दात अचानकच किडायला लागलेले आणि सडनली तिच्या दातामध्ये नाही का असं ते कीड अशी डीपमध्ये घुसायला लागलेली होती. तर तिला लागलं होतं खूप दुखायला.
तर आता कसं आहे, तिचं अभ्यासात पण लक्ष लागत नव्हतं, कामात लक्ष लागत नव्हतं, खाल्लं तरी दुखत होतं, काही पाणी जरी पिले तरी तिला त्रास होत होता. म्हणून आम्ही गेलो होतो हॉस्पिटल बघा. आणि जसं आता मी कशासाठी गेले तुम्हाला आता सांगते. तर माझं जे दात म्हणजे दात जे माझे पुढे येत आहे, तुम्हाला दिसत असेल दातांमध्ये माझ्या भरपूर गॅप आलेले आहेत. तर हेच आहे जे माझं तब्येत जी ठीक नाही आहे त्याच्यामुळेच माझ्या दातांमध्ये गॅप आहे भरपूर. आणि माझे कॅल्शियम विटॅमिन्स जे काय आपलं आहारच बरोबर नाही आहे एवढ्या टेन्शनमध्ये, तर त्याच्यामुळे काय होतं आहे की दात पुढे येणं वगैरे हे सगळं प्रकार होत आहेत. तर आता कसं आहे, ऋतुजाचं पण आहे, तर म्हणलं चला ऋतुजाला पण दाखवते, म्हणून आम्ही काल गेलेलो होतो. तर गाडी चालून इतके हात दुखून जातात ना, म्हणजे काही विचारू नका, इतकं दूर आहे. 2-3 कामं घेऊन गेली होती मी, पण ते का म्हणजे 2-3 कामं काही झालेलं नाही आहे. अख्खा दिवस माझा हॉस्पिटलमध्येच गेला असं आहे. म्हणजे आम्ही जे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तिथे, आणि माझं काही काम नाही झालं बघा. म्हणजे माझं जे होतं दातांचं ते अजिबातच काम नाही झालेलं आहे. आता माहीत नाही माझ्या दातांचं काय होणार आहे ते. आणि पुढे येत आहे ना माझे दात, आणि आधीच जो आमचा मनी प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी काही म्हणजे जाऊच नव्हती शकले, आणि आता ते कसे जास्त म्हणजे पुढे आलेले आहेत. आणि आता ऋतुजाचं पण आहे. आता तुम्ही म्हणाल की ऋतुजाला कशाला घेऊन गेली नाही का, तर ऋतुजाचा अभ्यास वगैरे आहे, तर ऋतुजाचं पण दाखवायचं होतं. पण असं होतं आहे तिथे ना, म्हणजे मुलांना एकटं ठेवून तुम्ही कुठे जाऊ नाही शकत. तिथे एक जेंट्स आला होता, तो विचारत होता माझी मुलगी इथेच बसली होती ना, कुठे गेली. तर तेच आहे, म्हणजे तुम्ही मुलांना बसवून अजिबात कुठे जाऊ नाही शकत, कारण प्रायव्हेट हॉस्पिटल नाही, तिथे नाना प्रकारचे लोक येतात, तर भीतीच वाटते. तर मी माहिती आहे का इतकं खालीवर करून वैतागली तुम्हाला सांगते. इतकं म्हणजे ह्या म्हणजे ते सांगतात 101मध्ये जा, 112मध्ये जा, इकडे जा तिकडे जा, फिरून थकली तुम्हाला सांगते. ह्या वॉर्डमधून त्या वॉर्डमध्ये, त्या वॉर्डमधून त्या वॉर्डमध्ये. आणि माझी जी रिसीट असते ना, म्हणजे जी डॉक्टरांची रिसीट बनवलेली असते तीच एक पायी घेऊन गेली, आणि मी आपली बसून आहे 1.5 तास जाऊन विचारत आहे. कोमलचं इकडे ट्रीटमेंट चालू म्हणजे केलेलं होतं त्यांनी, आणि पॅरेंट्सला येऊ पण नाही देत आहे. पॅरेंट्सला आत येऊ द्यायला पाहिजे ना, तर पॅरेंट्सला आत अलाऊ नाही आहे. एक जणालाच जायचं. तर तिचं दाताचं होतं, तिला काय करणार आहे, ती कधी जाऊन नाही एकटी. तर की नाही, शेवटी बघा मग तिचं कसं तरी केलं. आणि आता उद्या परत मला जायचं आहे. तुम्ही सांगा की ती इतकी थकून गेली मी ना बाहेर जाऊन, आणि काही जवळ नाही आहे. 30 किलोमीटर जायचं, 30 किलोमीटर यायचं, म्हणजे 60 किलोमीटर. मी ऑलरेडी माझी तब्येत खराब असताना तुम्ही सांगा मी गाडी चालवायची म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. तर तिघं काही जाता नाही येत. तर आता उद्या जाईल ना मी, तर उद्या काही ऋतुजाला घेऊन नाही जात. म्हणलं ऋतुजाची एक्झाम होऊ दे, आणि मग त्याच्यानंतर मग मी ऋतुजाचं करेल. तर एवढा हात दुखून येतो तुम्हाला काय सांगू. आता ऋतुजाचे पण दात ना पूर्ण वाकड्या तिकडे आहेत. आणि आता पैसे पाणी म्हणजे कसं आहे, तिथे गव्हर्मेंट जरी असलं ना तर आम्हाला पैसे पाणी लागतातच, म्हणजे कमी लागतात बाकी अदरपेक्षा. पण ट्रीटमेंट असते तर ते स्टुडंट करत असतात. तुम्हाला सांगते, ही जी ट्रीटमेंट कोणत्या पण असतात गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये, तर तिथं कसं असतं, शिकणारे जे डॉक्टर्स असतात तेच बऱ्यापैकी सगळं करत असतात. मेन डॉक्टर फक्त त्यांना शिकवायला असतात, सगळं स्टुडंटच्या हातात दिलेलं असते. तर आता असं आहे. आणि उद्या पण मला जायचं आहे. आज तर अर्धवट कामं केलेलं आहे. डेट्सवर डेट देतात ते लोक, आणि मग जाऊन तुम्ही त्या डेटला पोचायचं असतं. आता ऋतुजाची एक्झाम आहे, तर मग ऋतुजाचं आता आम्ही सध्या काही करत नाही आहे, आणि तेवढे पैसे पण नाही माझ्याकडे. आता पैसे आले तर बघा अर्जंटली धावत पळत मला आता कोमलसाठी जावं लागलं. अचानक तिचा दात दुखायला लागला, आणि थोडं होतं तिला, पण पैसेच नसल्यामुळे आम्ही टाळाटाळ करत होतो. आणि वेळ पण म्हणजे त्याला वेळ द्यावा लागतो ना, ट्रीटमेंटसाठी जातो म्हणलं तर. आणि ऋतुजाची एक्झाम पण चालू होत आहे, त्याच्यामुळे आमचं सगळं डिले होत होतं. एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्स आहे, कोणतं करणार आहे. आता ऋतुजाची औषधं संपलेले आहे. परत आता ऋतुजाच्या औषधासाठी मला टेन्शन आलेलं आहे. टेन्शन काही कमी होत नाही, वाटतं तुम्हाला पण टेन्शन काही कमी नसतं होत. तर आता मी स्वयंपाक वगैरे करते बघा, आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. इथंच मी आता व्हिडिओचा एंड करते. तर उद्याच्या व्लॉगमध्ये मग मी तुम्हाला सांगेल बाकी अजून काही डिटेल्स सांगायचे आहे ते. तुम्हाला माहीतच आहे मी चॅनल कशासाठी खोललेलं आहे. तर मी चॅनल माझ्या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी खोललेलं आहे. तर प्लीज जास्तीत जास्त सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर म्हणजे माझा व्हिडिओ माझा चॅनल तेवढाच ग्रो होईल, आम्हाला काही मिळतील पैसे. जवळपास आम्हाला आता सध्या तरी 5-6 लाखांची गरज आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय मा काली.